संत तुकाराम महाराज निवडक अभंग भाग 12. आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला शिव आणि हरी यांच्या एकत्वाविषयी सांगतायत. तुकाराम महाराज सांगतात, हरिहरा भेद नाही करू वाद, हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, भेदकासी नाड एका वेलांटीच आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. तुकाराम महाराज सांगतात की शिव आणि विष्णू यांच्यामध्ये भेद नाहीये, कसलाही भेद नाहीये. तुम्ही या विषयामध्ये अजिबात वाद करू नका. आपल्याला माहिती आहे की मध्ययुगामध्ये शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये खूप मोठे वाद तयार झाले होते. तर तुकाराम महाराज या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगता आहे की शिवाच्या हृदयात विष्णू आहे आणि विष्णूच्या हृदयात शिव आहे. या दोघांमध्ये अतिशय प्रेमाचं नातं आहे, आदराचं नातं आहे. ज्याप्रमाणे गोडीत साखर असते आणि साखरेत गोडी असते, त्याप्रमाणे हे दोघं एकमेकांमध्ये आहेत. या दोघांमध्ये फरक करायचाच तर हरी आणि हर असा एकाच वेलांटीचा फरक आहे. ज्याप्रमाणे डावा भाग आणि उजवा भाग मिळून एक देह बनतो, त्याप्रमाणे हे दोघं एकच आहे. आपल्याला इथं लक्षात घ्यायचंय की एकाच परमतत्वाची, एकाच परब्रह्माची ही दोन रूप आहेत आणि त्यांच्यावरनं आपण एकमेकांमध्ये वाद घालून उगीच आपला वेळ वाया घालवू नये. परब्रह्माचं एकत्व, परब्रह्माचं आणि त्याच्या या रूपांचं एकत्व आणि या दोघांचं आणि विश्वाचं एकत्व हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. उगीच वाद घालत बसू नये. शिव आणि हरी हे एकच आहेत. धन्यवाद.